विडी कामगारांना किमान वेतन देण्याचा आदेश रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार संघटनेने केली आहे। या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष श्रीधर गुंडेली यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांना निवेदन देण्यात आले की कामगारांना 379 रुपये किमान वेतन देण्याच्या निर्णयामुळे विडी उद्योग संकटात आला असून त्यामुळे उद्योजकांनी उद्योग बंद करण्याचा इशारा दिला आहे। हा उद्योग टिकवण्यासाठी आणि कामगारांना काम निरंतर मिळावे यासाठी आदेश रद्द करावा अशी मागणी श्रीधर गुंडेली यांनी केली। तसेच राज्य सरकारने फक्त विडी कामगारांसाठी किमान वेतनाचा आदेश काढला, यामध्ये गारमेंट आणि यंत्रमाग उद्योगाचा समावेश का नाही असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला। या उद्योग उद्योगामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि कामगारांमध्ये एक प्रकारचा असंतोष निर्माण झालेला आहे। व्हिडिओ उद्योग मालकाने ते आम्हाला परवडणार अशा प्रकारचा भूमिकेतून उद्योग स्थलांतर करू अशा प्रकारचा भूमिका त्यांनी घेतलेली आहे। म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदनाच्या माध्यमातून असं कळतं की जे माननीय कामगार मंत्री महोदयांनी जे आदेश केले त्या आदेशाचा फेरविचार करून जेणेकरून आदेश रद्द करावा, उद्योग टिकला पाहिजे आणि कामगार जगला पाहिजे। अनेक आमच्या माता भगिनी त्या विडी करतात, त्या विडी उद्योगावर उदरनिर्वाह चालतो। म्हणून एखादा विडी उद्योग संकटात आले की कामगारांची उपासमार होणार, म्हणून अशा प्रकारचा कुठलाही न होता म्हणून जे शासनानं आदेश केला तो आदेशाचा फेरविचार करावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, कामगार मंत्री महोदय आणि संबंधित विभागांना आम्ही ईमेलद्वारे पत्र पाठवलेलं आहे। त्याचा गांभीर्याने विचार करून व्हिडिओ उद्योग जिवंत असला पाहिजे हा प्रकारचा विचार करून त्यांनी जो आदेश केला तो आदेशाचा फेरविचार करून आणि उद्योग जिवंत जसं ठेवता येईल आणि कामगारांच्या हाताला काम मिळेल ह्या प्रकारचा विचार करावा म्हणून या माध्यमातून आम्ही निवेदन देतो आणि त्याचा फेरविचार माननीय मंत्रिमंडळ करतील। कारण ह्या विडी कामगारांच्या जीवावर हे सरकार आलेलं आहे। या सरकारने विडी उद्योगावर संकट आणू नये आणि त्यांनी एक दुटप्पिका भूमिका घेतलेली आहे। असंघटित क्षेत्रातील कामगार अनेक कामगार आहेत, यंत्रमाग कामगार, रेडीमेड कामगार, इतर अनेक कामगार असताना फक्त विडी उद्योग कामगारांना किमान वेतन देऊन दुजाभाव केलेला आहे। असे न करता त्याचा फेरविचार करावा आणि उद्योग जिवंत राहावा याचा विचार करावा म्हणून माननीय मंत्री महोदयांना ह्या माझ्या निवेदनाच्या माध्यमातून विनंती करत आहे।